नमस्कार मंडळी, आता आपण मासे पकडण्यासाठी जात आहोत आणि तिथे जाण्यासाठी आपण जेवण, रोटी, राशन सर्व घेऊन चाललेलो आहोत। तर मित्रांनो, आपल्याला मासे पकडण्यासाठी जाण्याच्या अगोदर मासलीसाठी बर्फ, पिण्यासाठी पाणी आणि बोटीसाठी डिझेल हे सर्व आपल्याला आपल्या मोठ्या बोटीमध्ये स्टोअर करावं लागतं। तर आता तुम्हाला दिसत असेल ह्या ज्या बर्फाच्या गोण्या आहेत या टेम्पोमधून आपण आपल्या छोट्या बोटीमध्ये ठेवत आहोत। तर या अशाच प्रकारे ठेवून आपण आपल्या मोठ्या बोटीपर्यंत नेतो। तर तुम्हाला आता दिसत असेल याची मांडणी अशी करत आपण। आता आपली छोटी बोट मोठ्या बोटीजवळ पोचलेली आहे आणि आपला जो बर्फ आहे तो आता आपल्या मोठ्या बोटीमध्ये घेत आहोत। तर 2 साथी खाली आहेत आणि एक साथी वर आहे। तर 2 साथी ती गोण उचलून एका साथीकडे देतात। ती गोण जी आहे बर्फची ती खूप वजन आहे, त्याच्यामुळे आपल्याला 3 साथींची गरज लागते। तर अशाच प्रकारे आपण या गोणी उचलून आपल्या बोटीमध्ये ठेवतो आणि हीच गोण आपण असे एक एक करून आपल्या खणामध्ये, बोटीच्या खणामध्ये स्टोअर करतो। तसंच मित्रांनो, आपल्याला पिण्यासाठी पाणी पण न्यावा लागतो। तर हा जो पिवळ्या कलरचा तुम्हाला कॅन दिसत असेल, हा कॅन एक 35 लिटरचा आहे आणि असंच आपण छोट्या बोटीतून मोठ्या बोटीपर्यंत पोहोचवतो। तर आता हे छोट्या बोटीमध्ये आपण ठेवत आहोत आणि असंच आपण मोठ्या बोटीमध्ये पोहोचवणार आहोत। तर आता आपली छोटी बोट मोठ्या बोटीजवळ पोचली आहे पाण्याचे कॅन घेऊन, आणि हे कॅन आपण असे वीजने वर घेतो आणि हे वर घेऊन आपण आपल्या खणामध्ये स्टोअर करतो। तर असंच आपण डिझेल पण स्टोअर करतो। तर मित्रांनो, आपल्याला मासे पकडण्यासाठी जाण्याच्या अगोदर आपली सर्व तयारी झालेली आहे आणि ही जी छोटी बोट आहे याच्यामध्ये तुम्हाला सामान दिसत असेल, जे ऑरेंज कलरची टप आहे त्याच्यामध्ये आपलं जेवायचं, खायचं, प्यायचं, चाय बनवायचं सर्व सामान आहे, ते आता आपण घेऊन चाललेलो आहोत। आणि याच्या अगोदर पिण्यासाठी पाण्याचे कॅन आणि बर्फ, मासलीसाठी बर्फ आणि बोटीसाठी डिझेल हे सर्व आपण आपल्या खणामध्ये स्टोअर केलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण मासे पकडण्यासाठी निघालेलो आहोत आणि त्याच्या अगोदर आपण प्रे केली आणि प्रे करूनच निघालेलो आहोत। तर आता संध्याकाळच्या 7 वाजलेले आहेत। तर तिथे पोचल्यावर आपण पुन्हा एकदा चर्चा करूया। मित्रांनो, आता आपण आपल्या लोकेशनवर पोचलेलो आहोत आणि सकाळच्या 10 वाजलेले आहेत आणि आपण जी काऊ तयार केलेली होती, तर समुद्रामध्ये काऊ कशी तयार केली जाते याचा आपला पूर्ण व्हिडिओ आहे, तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर तुम्ही पाहिला तर तुम्हाला नक्की चांगलं समजणार की आपण समुद्रामध्ये आल्यावर कशा प्रकारे मासली पकडतो आणि काय काय जे डिटेलमध्ये गोष्टी आहेत त्या सर्व त्याच्यामध्ये मेन्शन आहेत, तर तुम्ही बघू शकता। आणि आता आपण इथे लोकेशनवर पोचलेलो आहोत आणि आपल्याला जी काऊ तयार केलेली होती ती आता उचलायची आहे, कारण ती चिखलामध्ये आहे आणि चिखलामध्ये ती असताना ती आपण नागरने उचलणार आहोत। तर दोरीला नागर बांधून तो आपण नागर समुद्रात टाकणार आहोत। तर आपण समुद्रामध्ये नागर टाकलेला होता, त्याच नागरला आपली चिखलावरची काऊ लागलेली आहे आणि आता ती आपण वीजने खेचत आहोत। ही बघा, अशी खेचली जाते आणि ही पूर्ण काऊ आपली जी आहे चिखलावर ती पूर्ण वर खेचून आपण त्याला थर्माकोल बांधणार आहोत। तर आपल्याला ही काऊ सजवायची आहे, तर आधी ही काऊ आपल्याला पहिला वर घ्यायची आहे। तर ही बघा, तुम्हाला दिसत असेल, हे बघा, नागरला ही काऊ लागलेली आहे आणि आपण काऊ वर घेणार आहोत। तर वर घेण्यासाठी आपण त्याला थर्माकोल बांधत आहोत। हा बघा, थर्माकोल बांधला जात आहे, जो येल्लो कलर आणि व्हाईट कलरचा दिसत आहे। हा बघा, हा थर्माकोल बांधून आपण अशाच प्रकारे पूर्ण काऊ वर घेणार आहोत आणि वर घेऊन आपण ती काऊ सजवणार आहोत। तर मित्रांनो, आपण जी काऊ पूर्ण वर उचलून त्याला थर्माकोल बांधलेले होते तीच काऊ आता आपण सजवणार आहोत। तर सजवायची घेतलेलीच आहे, आपण आता एक एक थर्माकोल सोडून ती काऊ सजवणार आहोत। तर सजवणार आहोत म्हणजेच त्याला आपण दोरी घालणार आहोत।
तर जी आपली चिखलामध्ये जी दोरी आहे ती 160 फीटची आहे आणि त्यालाच आपण 90 फीटची दोरी घालणार आहोत, म्हणजेच सजवणार आहोत. तर जी कव आपली रेडी आहे तीच आपण सजवून त्यालाच जाली बांधणार आहोत. जसं मित्रांनो लग्नासाठी नवरी सजवावी लागते, तसंच मित्रांनो आपल्याला जाली बांधण्यासाठी कव सजवावी लागते. तर सर्वप्रथम आपण आपल्या लोकेशनवर आलो आणि जी आपली कव तयार केली होती आपण, तीच कव चिखलावर होती, ती आपण वर उचलली आणि वर उचलून त्याला थर्माकोल बांधले आणि थर्माकोल बांधून आपण ती आता सजवत आहोत, म्हणजेच त्याला आपण आपली दोरी घालणार आहोत आणि त्याच दोरीला आपण आपली जाली बांधणार आहोत आणि त्या जालीच्या सहाय्याने आपण मासे पकडणार आहोत. हे बघा, हे थर्माकोल आपण जेव्हा कव वर उचलली तर आपण असेच थर्माकोल बांधले आणि हेच आपण सोडणार आहोत. तर एक एक करून सोडून आपण ही आपली कव सजवणार आहोत. तर आता तुम्हाला दिसतच असेल, ही आपली पांढरी दोरी आहे, ही आपल्या कवला बांधली जात आहे, म्हणजेच आपले कवला सजवलं जात आहे. तर अशाच पद्धतीने आपण ही कव सजवत असतो. तर जाली बांधायला आपली सुरुवात झालेलीच आहे आणि ही आपली पहिली डोल म्हणजे पहिली जाली आपली बांधून समुद्रात जात आहे. ह्या ज्या पांढऱ्या दोऱ्या तुम्हाला दिसत असतील, ह्याच पांढऱ्या दोरीने आपण आपली कव सजवली होती आणि ह्याच दोरीला आपण आता जाली बांधत आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जाली बांधतो, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, असं बांधलं जाते आणि बांधूनच आपण समुद्रामध्ये सोडली जाते. तर ही सर्व आपल्या ही जी पांढरी दोरी आहे याला बांधलेली असते आणि आपली ही डोल म्हणजे आपली जाली ही खोल समुद्रात जाऊन जसा पाण्याचा वेग लागतो, हा जो वेग लागलेला दक्षिण दिशेला लागलेला आहे, म्हणजे साऊथ दिशेला लागलेला आहे आणि अशीच आपली डोल जात आहे आणि मासली पण अशीच येणार आहे आणि मासली पण अशीच आपल्या जालीमध्ये घुसणार आहे. तर असंच मित्रांनो आपल्याला 19 डोली बांधायच्या आहेत, म्हणजे 19 जाली बांधायच्या आहेत आणि एका डोलीला एक थर्माकोल आपण बांधत आहोत. तर मित्रांनो आता आपली शेवटची डोल बांधली जात आहे, म्हणजे जाली बांधली जात आहे. ही आपली 19वी जाली आहे. तर मित्रांनो तुम्ही असे खूप व्हिडिओ बघितले असतील, जाली कशा बांधल्या जातात, जाली कशा सोडल्या जातात, त्याच्यात मासे कसे पकडले जातात. तर कोळी लोकांची जी मेहनत आहे ही कोणालाही दिसत नाही, कारण जसं आपण एक चित्रपट पाहतो तो आपल्याला बघायला खूप इझी वाटतो, पण ज्या चित्रपटाची जी खरी मेहनत आहे, जी रियालिटी आहे, ती नेहमी पडद्याच्या मागे असते. तसंच मित्रांनो इथे पण जी आपली मेहनत तुम्ही आता बघत आहे ही आपल्याला दिसणार नाही. याची सर्व मेहनत आहे, जी रियालिटी आहे, ही व्हिडिओच्या मागे आहे, म्हणजे पडद्याच्या मागेच आहे. ही बघा, आता ही डोल पाण्यामध्ये जात आहे. तर असंच आपल्या 19 डोली बांधून झालेल्या आहेत आणि त्या सर्व 19 डोलींना आपले 19 थर्माकोल बांधलेले आहे. तर आता आपण 2.5 तास विश्रांती घेणार आहोत आणि 2.5 तास विश्रांती घेण्याच्या नंतर आपण या जाली सोडणार आहोत आणि या जालीला किती मासले आहे, काय मासले आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते सर्व पाहणार आहोत, कारण हा पहिला पार्ट आहे आणि दुसऱ्या सेकंड पार्टला तुम्ही हे बघणार आहात. तर नंतर आपण भेटूया. धन्यवाद.